चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सिमिलॅरिटी या घटकाचा पाहणार आहोत। तर या घटकाचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो सोडवण्यापूर्वी आपल्याला 3 प्रमेय आणि एक व्यत्यास आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। ते म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणजेच बीपीटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, ती काय सांगते त्यात आपण पहिल्यांदा पाहूया। तर बघा, या आकृतीमध्ये त्रिकोण दिलाय, त्रिकोण ABC, आणि या त्रिकोण ABC मध्ये PQ ही बाजू जर BC ला समांतर दिली, आता मी इथं जर म्हटले म्हणजे एखादं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे आणि त्या उदाहरणामध्ये तुम्हाला अशी एखादी बाजू PQ सारखी, PQ समांतर बाजू BC म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजूंना छेदणाऱ्या छेदनबिंदूतून काढलेली जी रेषा आहे ती जर तिसऱ्या बाजूला समांतर असेल तर ती इतर बाजू त्या बाजूंना प्रमाणे विभागते। म्हणजेच काय मिळणार या ठिकाणी, AP छेद PB बरोबर AQ छेद QC। हे ह्याच वेळी वापरायचं ज्यावेळी PQ समांतर BC किंवा इथे कोणताही नाव वेगळे असतील या पद्धतीने दिलं तर तुम्ही हे AP छेद PB बरोबर AQ छेद QC मिळणार आहे आपल्याला, आणि त्या पद्धतीने आपण ती उदाहरणं सोडवायची आहेत। आता दुसरं आहे त्याचा व्यत्यास, आकृती हीच राहते। त्याच आकृतीनुसार बघा, त्रिकोण ABC आहे आणि PQ या ठिकाणी P आणि Q बिंदू आहे, त्यांच्यापासून जोडलेली एक रेषा आहे, आणि याच उदाहरणामध्ये जर आपल्याला AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे जर गुणोत्तर समान दाखवता आलं आणि असं दाखवलेलं असेल तर आपण यावरून म्हणू शकतो की बाजू PQ समांतर बाजू BC याप्रमाणे आपण हे लिहू शकतो। म्हणजे याचा हा व्यत्यास आहे, बरोबर उलट आहे। म्हणजे दिलेलं काय आहे आणि त्या दिल्यावरून आपण काय लिहू शकतो हे या ठिकाणी आपल्याला कळते। आता पुढचा गुणधर्म आहे तो म्हणजे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म। यामध्ये हा कोन दुभाजक अँगल बायसेक्टर थेरम, यामध्ये अँगल बायसेक्टर आहे कोणता, B, रे B इज अ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC किंवा रे B बायसेक्ट्स अँगल ABC। ABC चा B हा काय आहे, कोन दुभाजक आहे, हे दिलेलं आहे। मग आपण इथे लिहिणार की अँगल किंवा रे लिहिणार, रे BE इज अँगल बायसेक्टर, आपल्याला कळतं की हे दोन कोन या ठिकाणी समान होणार आहेत, आणि ज्यावेळी असं दिलेलं असेल तर त्या ठिकाणी पुढच्या बाजूला दोन भागात रूपांतर झालं ह्या अँगल बायसेक्टरमुळे, आणि त्यावेळी आपण काय लिहू शकतो हे पुढच्या भागात। इथे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या ठिकाणी आपल्याला अँगल बायसेक्टर हा कोन जो आहे हा शिरोबिंदू आपण तिथं वगळून टाकायचा आणि उरलेल्या कुठल्याही शिरोबिंदूपासून तुम्ही सुरुवात करा। आता मी या ठिकाणी A पासून सुरुवात करतो, मग A पासून सुरुवात केली तर ही पुढची जी बाजू आहे त्याचे भाग कसे येणार आहेत, AE छेद EC असं गुणोत्तर त्यावर मिळणार आहे। आणि बरोबर आता मात्र सुरुवात बदलताना तुम्ही बाजू BC आधी घ्यायची ना, उरलेल्या दोन बाजूंच्या गुणोत्तरावर येणार आहे, त्यामुळे आपण BC असं न घेता इथं A न जर सुरुवात झाली असेल, या ठिकाणी तुम्ही A न सुरुवात केला असेल तर बाजूंची सुरुवात करताना सुद्धा A नच करा, म्हणजे AB ही पहिली बाजू भागिले दुसरी बाजू BC याप्रमाणे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जेणेकरून आपली चूक होणार नाही। हा झाला त्रिकोणाच्या कोन दुभाजक गुणधर्म। यामध्ये एक कोन जर तुम्हाला अँगल बायसेक्टर किंवा एखादा रे अँगल बायसेक्टर दिला तर या पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता, पण हे देणं त्या उदाहरणामध्ये गरजेचं आहे। आता तिसरा गुणधर्म आहे 3 समांतर रेषांचा गुणधर्म आणि 2 छेदिकांचा गुणधर्म। या ठिकाणी काय होतं, या 3 समांतर रेषा आहेत AB, CD आणि EF हे दिलेलं आहे। म्हणजे आपण पहिल्या उदाहरणामध्ये काय लिहिणार, दिलेलं असलेलं AB समांतर CD समांतर EF अशा 3 समांतर रेषा दिल्या, एखाद्या उदाहरणामध्ये येणार तर या उदाहरणामध्ये सुद्धा येणार आहेत। 3 समांतर रेषा दिल्या आणि त्यांच्या ह्या 2 छेदिका आहेत, या दोन छेदिकांमुळे तयार झाले आंतरछेद या ठिकाणी तयार झाले। बघा, हा एक AC आहे, CE आहे, BD आहे आणि DF आहे। तर हे तयार झाले आंतरछेदांचं गुणोत्तर हे समान असतं। म्हणजे काय येणार आहे, AC छेद CE बरोबर BD छेद DF, याप्रमाणे एखादी अजून जरी छेदिका आपण काढली तर त्याचंही गुणोत्तर या पद्धतीनं त्यांचं जे आंतरछेदाचं गुणोत्तर आहे ते समान येणार आहे। हा झाला बेसिक भाग। आता आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.2, आणि तो 1.2 सोडवत असताना आपल्याला ह्या 3 ते 4 गुणधर्मांचा वापर आपल्याला करायचा आहे। चला तर प्रॅक्टिस सेट 1.2 आपण पाहूया। त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेन्थ्स ऑफ लाईन सेगमेंट्स, आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR। आता इथं सरळ म्हणते की रे PM इज अ बायसेक्टर ऑफ अँगल PQR। आता बायसेक्टर याच्यासाठी आपल्याला 4 आपण मागच्या थेरम पाहिल्या होत्या, त्यामधली कोणती थेरम वापरावी लागेल आपल्याला, तर अँगल बायसेक्टर थेरम। अँगल बायसेक्टर थेरमनुसार म्हणजे आता इथं समजा हा PM आहे, हा PM ह्या पुढच्या बाजूला दुभागत असेल तर आपल्याला माहिती आहे की QM छेद MR बरोबर QP छेद PR आलं पाहिजे। त्याच पद्धतीने आपण बघूया, मग या ठिकाणी जर ते गुणोत्तर समान येत असेल तर आपण म्हणणार की रे PM हा अँगल QPR चा बायसेक्टर आहे। तिन्ही उदाहरणामध्ये नावं तीच असल्यामुळे, शिरोबिंदू तेच असल्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी गुणोत्तर या पद्धतीचं होणार आहे। जर अँगल बायसेक्टर असेल तर काय असते, QM छेद MR आणि QP छेद PR हे गुणोत्तर समान यावं लागणार आहे। ठीक आहे, आपण पहिल्या उदाहरणामध्ये चेक करून घ्या QM छेद MR किती आहेत। आपण किंमत ठेवतो त्या ठिकाणी, QM ची किंमत आहे 3.5 आणि MR ची किंमत आहे 1.5।
त्यानंतर पहिल्यांदा आपण हे पूर्ण करून घ्यात की ह्यातला पॉईंट जर आपल्याला घालवायचा असेल तर पॉईंट घालवायची साधी सोपी पद्धत आहे. वर ही एक नंतर पॉईंट आहे, खाली ही एक नंतर पॉईंट आहे. आपण सरळ पॉईंट काढून टाकायचं. 35 छेद किती येणार आहे 15. लक्षात बघा या वर पण एक नंतर पॉईंट आहे, खाली पण एक नंतर, असं समान पॉईंट असेल खाली वर तर आपण डायरेक्ट तो पॉईंट घालून टाकला तरी काही हरकत नाही. आता दोन्हीला किती भाग जातोय तर दोन्हीलाही अंशाला आणि छेदाला संक्षिप्त देत असताना 5 भाग जातोय. 5 7 35 आणि 5 त्रिक 15. ठीक आहे, हे झालं 7/3. याच्या पुढे भाग जात नाही. आता क्यूपी छेद पी आर, क्यूपी किती आहे तर 7 आहे आणि पी आर किती आहे 3 आहे. म्हणजे इथे ही पूर्ण भाग गेलेला आहे, अतिसंक्षिप्त देण्याच्यापेक्षा शक्य नाही आहे. मग आपल्याला एक याला आपण 1 आकडा टाकला आणि 2 आकडा टाकला तर 1 व 2 वर आपल्याला काय दिसते की क्यूएम आणि एमआर ची किंमत पण 7/3 आहे आणि क्यूपी छेद पी आर ची किंमत सुद्धा किती आहे 7/3 आहे. त्यामुळे आपण काय लिहू शकतो क्यूएम छेद एम आर बरोबर 7 क्यूपी छेद पी आर. मग यानुसार आपण काय म्हणतो कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम नुसार, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरमच्या कॉन्व्हर्स नुसार आपण काय म्हणू शकतो तर रे पीएम इज बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. हे प्रत्येक उदाहरणामध्ये आपण लिहिणार आहोत. आता बघूया, हे पहिलं उदाहरण तर झालं की ह्यामध्ये हा अँगल बायसेक्टर आहे. आता दुसरं उदाहरण बघूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये आकृती तीच आहे, फक्त त्याची किंमत जी रेषाखंडाची लांबी आहे त्या ठिकाणी बदललेली आपल्याला दिसून येते. आपलं जे गुणोत्तर आहे पहिल्यासारखंच तेच घेणार आहोत आपण, क्यूएम छेद एम आर, क्यूएम छेद एम आर बरोबर. आता किती आहे बघा क्यूएम छेद एम आर, क्यूएम छेद एम आर किती आहे, क्यूएम ची किंमत आहे 8, एम आर ची आहे 6 आणि 8/6 आपण संक्षिप्त रूप दिलं, 2×4 8 आणि 2×3 6. ह्याच्यापुढे संक्षिप्त रूप जात नाही, अंशाला आणि छेदाला समान संख्येने भागणं म्हणजे संक्षिप्त रूप देणं होय. त्यानंतर बघा क्यूएम झालं आपलं, आता क्यूपी छेद पी आर आपण बघूया काढून. क्यूपी छेद पी आर किती येते गुणोत्तर 10/7. आता या ठिकाणी संक्षिप्त रूप जाते का नाही जात. मग मला सांगा 4/3 आणि 10/7 या किमती समान आहेत का, नाही आहेत. याचाच अर्थ क्यूएम छेद एम आर हे क्यूपी छेद पी आर बरोबर नाही आहे. क्यूएम छेद एम आर इज नॉट इक्वल टू क्यूपी छेद पी आर. त्यामुळे आपण या ठिकाणी काय लिहू शकतो की रे पीएम इज नॉट बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर. क्यूपीआरचा हा बायसेक्टर नाहीये. तिसऱ्या उदाहरणामध्ये पण त्याच पद्धतीने पाहूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये पण हेच काढायचं आपल्याला, क्यूएम छेद एम आर, क्यूएम छेद एम आर. क्यूएम ची किंमत तिसऱ्या उदाहरणामध्ये किती बघूया आपण, क्यूएम छेद एम आर. क्यूएम ची किंमत आहे 3.6, ती किंमत मी त्या ठिकाणी ठेवतोय 3.6 छेद एम आर ची किंमत आहे 4, ती किंमत त्या ठिकाणी ठेवतोय. आणि आता आपल्याला इथं भाग लावायचा आहे, तर इथं भाग कितीचा लागेल, पहिल्यांदा 0चा भाग लागेल आणि पॉईंट 36 झालं आणि 4 9 36 असा 0.9 भाग लागला. त्या ठिकाणी पॉईंट घालवत आपण न बसता डायरेक्ट 4 भाग जातो, मी 4 भाग लावलेला आहे. त्यानंतर क्यूपी छेद पी आर, क्यूपी छेद पी आर बरोबर. क्यूपी किती आहे, क्यूपीची किंमत बघा या ठिकाणी दिलेली आहे 9 आणि एम आर ची किंमत दिलेली आहे 10, पी आर ची किंमत दिलेली आहे 10. आता 9/10 हा भाग लावला किंवा 0 सर एकक छेदस्थानी असेल तर आपल्याला माहिती आहे 1 दशांश स्थळ सोडून आपण पॉईंट दिला तर आपल्याला उत्तर मिळतं, किंवा जर भागाकार जरी करून पाहिला तर ते 0.9 येते. यापर्यंत आपल्याला काय दिसते, क्यूएम छेद एम आर इज इक्वल टू क्यूपी छेद पी आर. याच्यावरून हे जर गुणोत्तर समान येत असेल तर आपल्याला अँगल बायसेक्टर थेरमचा व्यत्यास किंवा अँगल बायसेक्टर थेरमनुसार जर बघितलं तर काय येणार आहे, तर रे पीएम इज बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर. या 2-3 उदाहरणं आपण पाहिली. 3 उदाहरणांमध्ये 2 ठिकाणी आपल्याला अँगल बायसेक्टर मिळालेलं आहे, परंतु एका ठिकाणी मात्र हे गुणोत्तर समान होत नसल्यामुळे आपल्याला ते मिळालं नाही. ह्यात लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हेच आहे की अँगल बायसेक्टर ज्यावेळी दिलं आहे तर ज्यावेळी जो अँगल बायसेक्टर करणारा रे आहे त्यानं पुढच्या बाजूला त्या 2 भागामध्ये विभागलेलं आहे त्यांचं गुणोत्तर आणि उरलेल्या 2 बाजूंचं गुणोत्तर समान आलं पाहिजे. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील दुसरं उदाहरण आपण पाहतोय. उदाहरण पहिल्यांदा वाचूया. इन ट्रायंगल PQR, PM is equal to 15, PQ is equal to 25, PR is equal to 20, NR is equal to 8. State whether line NM is parallel to side RQ. Give reason. NM ही RQ ला समांतर आहे का विचारलं आहे. NM ही RQ ला केव्हा समांतर असते आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे. जर NM RQ ला समांतर असेल तर काय आलं पाहिजे, तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार PN छेद NR किंवा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार PN छेद NR बरोबर PM छेद MQ जर आलं तर ही NM RQ ला समांतर होणार आहे. ठीक आहे, मग आपण ते बघूया, त्यानुसार करून पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा घेऊया PN छेद NR यांचं गुणोत्तर. आता PN छेद NR चं गुणोत्तर घेतोय. PN ची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली नाहीये, पण बघा मग आपण आकृतीमध्ये काय दिलं ते पहिल्यांदा घेऊया. PM दिलेला आहे, PM दिलेला आहे 15 आणि PQ हे टोटल दिलेलं आहे 25. ठीक आहे, या ठिकाणी बघा PR हे टोटल दिलेलं आहे, PR दिलेलं आहे
20 आणि एन आर दिलेला आहे 8. यावरून आपण ह्या पी एन ची किंमत काढू शकतोय. मग त्यामुळे काय करतो मी या ठिकाणी बघा, पी डॅश एन डॅश आर, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की पी एन आर हे एकरेषीय आहेत. जर एकरेषीय असतील तर पी एन अधिक एन आर बरोबर पी आर. मग किमती घालूया आपण. पी एन ची किंमत आपल्याला काढायची ती माहित नाही, आपण आहे तसं ठेवलं. एन आर ची किंमत आहे 8 बरोबर पी आर ची किंमत आहे 20. पी एन बरोबर काय येईल, तर आपल्याला या ठिकाणी कोण नको आहे, तर 8 हे नको आहे, या बाजूला 8 नको आहे, आपल्याला त्या बाजूला घालवायचं आहे. हे अधिक 8 त्या बाजूला गेल्यानंतर होते -8. मग 20 - 8 क्रिया करायची फक्त. पी एन बरोबर आपल्याला किती मिळालं, 12 मिळालं. आणि आकृतीत जर बघितलं हे आपल्याला असं लिहावं लागणार, पण आकृतीत बघितलं की आपल्याला सरळ कळते हे टोटल 20 असेल आणि हे 8 असेल तर हे 12 राहते. पण हे अशा पद्धतीने आपल्याला लिहावं सुद्धा लागणार आहे. त्यानंतर बघा दुसरं आहे ते म्हणजे पी डॅश एम डॅश क्यू. यामध्ये सुद्धा तसंच होणार आहे. पी एम अधिक एम क्यू बरोबर पी क्यू. ठीक आहे, तर आपल्याला यात एम क्यूची किंमत दिलेली आहे, पी एमची दिलेली आहे 15 अधिक एम क्यू बरोबर पी क्यू. पी क्यूची किंमत आहे 25. एम क्यू बरोबर 25 एवढं लिहिलं. मला आपल्याला ह्या ठिकाणी 15 नको आहे, हे 15 सुद्धा या बाजूला अधिक आहे, त्या बाजूला गेल्यानंतर काय होणार आहे वजा. एम क्यू बरोबर 25 - 15 बरोबर येणार आहे 5 5 0 10 येणार आहे. एम क्यू बरोबर 10. अशा पद्धतीने आपल्याला ह्या किमती मिळाल्या. म्हणजे आता आपण पी एन छेद येणार आणि पी एम छेद एम क्यू यांचं गुणोत्तर घेऊ शकतो. पण पहिल्यांदा आपण घेऊया पी एन छेद एन आर बरोबर. पी एन ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 12 आणि एन आर ची किंमत मिळालेली आहे दिलेली आहे 8. 12/8 आपण भाग लावला, 4 × 12 आणि 4 × 8. ह्याला आपण एकाकडे टाकतोय. आता दुसरं गुणोत्तर घेतोय आपण पी एम छेद एम क्यू. जर हे गुणोत्तर समान आलं तर आपण म्हणू शकतो की ती एन एम हे आर क्यूला समांतर आहे. आता या ठिकाणी पी एम ची किंमत आहे 15 आणि एम क्यू ची किंमत आपल्याला लिहिली आहे 10. 15/10 म्हणजे 5 जर आपण 5 × 15 आणि 5 × 10. अशा प्रकारे हे दोन्ही गुणोत्तर समान आलेले आहेत. पी एन छेद एन आर बरोबर पी एम छेद एम क्यू. म्हणून आपण यावेळी म्हणू शकतो बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम. बीपीटी थेरमच्या कॉन्व्हर्सनुसार तुम्ही म्हणू शकता की एन एम इज पॅरलल टू साइड आर क्यू.